की आजोबा तुम्ही असताना देखील आमच्या पुण्याची अशी अवस्था, आमच्या लोकशाहीची अशी अवस्था, आमच्या अशा राज्यघटनेची अवस्था, देन व्हॉट वेर यू डुईंग? आणि मग तुम्ही काय करत होता असा जर प्रश्न असेल तर एक आजोबा म्हणून मला एवढं सांगायचे, अरे कबीर, आय वॉज ट्राईंग माय लेवल बेस्ट. मला जे जे करता येतं ते मी केलेलं आहे. आणि म्हणून मग या कबीरसाठी काय अन्न, वस्त्र, निवारा, प्लॉट, फ्लॅटची घेण्याची माझी इच्छा नाही, कारण ते कमवतात. या कबीरसाठी मला सुरक्षित, समृद्ध, निरोगी आणि आनंदित आणि पूर्वीचे पुणे आणि आत्ताचे पुण्यात फरक का? पुण्याची संस्कृती धोक्यात आली आहे याबद्दल आज एक चर्चासत्र आयोजित केलं होतं. त्यामध्ये अनेक व्यक्तींनी आपले मत मांडले. त्याचा हा भाग आपल्यासाठी. सर्व पुणेकर नागरिकांचे मी पुणे बचाव समितीच्या वतीनं स्वागत करतो. आपल्या आजच्या या कार्यक्रमातील सर्व पाहुणे आणि प्रमुख उपस्थिती विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेब हे इथे आले, मी त्या सर्वांचंही स्वागत करतो. पुणे असुरक्षित आहे ही खरं पुणेकरांच्या मनातील ही जी भावना आहे ती काही गेल्या 15 दिवसातली नाही, तर खरं तसं जर पाहिलं तर गेल्या 10 वर्षामध्ये काही ना काही गोष्टी सातत्याने असं घडत आहेत की ज्याच्यामधून नागरिकांच्या मनामध्ये ही एक भीतीची, असुरक्षिततेची भावना तयार झालेली आहे. म्हणजे पूर्वी पुण्याचं नाव घेतलं तर जगभरामध्ये हे विद्येचं माहेरघर आहे, सांस्कृतिक शहर आहे, अशा पद्धतीची ती ओळख होती. पण आज मात्र पुणे जर म्हटलं तर बाहेरची कोणतीही व्यक्ती आपल्याशी बोलत असेल तर ती ड्रग्ज हब म्हणून पाहायला लागते, किंवा गांजा जिथं सहजपणे अगदी युनिव्हर्सिटीमध्ये उपलब्ध होतो अशा रीतीनं पाहते, किंवा कोयता गँगनं जो काही धुमाकूळ घातलेला आहे त्या दृष्टीनं पाहते. आणि त्याच्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये आपण असुरक्षित असल्याची भावना आहेच आहे, पण बाहेरील जग जे या शहराकडे बघतं ते देखील या शहराकडे आता एक बदनाम शहर अशा पद्धतीने पाहायला लागले की काय, अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली. आणि त्यातही विशेषतः ही जी पुण्यातील कायदा सुव्यवस्था असेल किंवा एकूणच प्रशासन व्यवस्था असेल ही किती सडलेली आहे, किती भ्रष्टाचारानं बरबटलेली आहे हे आपल्याला ते अगरवाल ॲक्सिडेंट प्रकरण जे आहे ते घडल्यानंतर आपल्याला जाणवलं. मी मुद्दाम या ठिकाणी असं नमूद करेन, आमदार रवींद्र दंगेकर पण आहेत, आता बाहेर आहेत पण ते लवकरच जॉईन होतील. तर आपण हा सगळा घटनाक्रम पाहिला की ही घटना घडल्यानंतर रविभाऊ दंगेकर यांनी जेव्हा पहिल्यांदा ट्विट केलं की मी 4 वाजता येरवडा पोलीस स्टेशनला येतोय, त्याच्यानंतर सगळ्या घडामोडी सुरू झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये आंदोलन केलं आणि ते आंदोलन केल्यानंतर मग गृहमंत्री यांनी अमितेश कुमार CP यांच्याशी संवाद साधला आणि कडक ॲक्शन घेण्याची सूचना दिल्या आणि दुसऱ्या दिवशी स्वतः प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेतली. आता हा सगळा जो काही घटनाक्रम, ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत ते आपण इथे उपस्थित जे काही मान्यवर पाहुणे आहेत त्यांच्याकडून आपण ते समजून घेणार आहोतच. पण मी एक अगदी सुरुवातीलाच गोष्ट या ठिकाणी नमूद करतो की अर्थात पुणेकर नागरिकांनी जो एक संताप व्यक्त केला, त्या संतापाचाच अशा संतप्त नागरिकांनीच खरं तर आजचा हे चर्चासत्र, हा परिसंवाद आयोजित केला आहे. त्यामुळे संतप्त नागरिक हा एक भाग झाला, मीडियाचे काही जे प्रतिनिधी आहेत त्यांनी हा मुद्दा लावून धरला तोही एक भाग झाला. आणि त्याबरोबरच मी आवर्जून असं म्हणेल की रवींद्र दंगेकर हे जर मैदानात उतरले नसते तर अशी शंका वाटते की कदाचित हे प्रकरण त्यांनी केव्हाच संपवून टाकलं असतं. म्हणजे ज्या पद्धतीने ब्लड रिपोर्ट आणि पुढचा घटनाक्रम आता जसं आपल्याला दिसतोय तर आपल्याला लक्षात येतं की त्या रात्रीमध्ये, त्या 3-4 तासामध्येच या सगळ्या घडामोडी आणि हे प्रकरण पूर्ण दाबून टाकण्याचा जो प्रयत्न आहे तो झालेला होता. त्यामुळे या अनुषंगानं असुरक्षित पुणे बरोबरच अनेक प्रश्न या निमित्तानं तयार होतात आणि म्हणून या प्रश्नांचा उहापोह करण्यासाठी, ते सगळं समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. मी अगदी सुरुवातीलाच विनीता देशमुख आपल्या बरोबर आहे. इंडियन एक्सप्रेस सारख्या वर्तमानपत्राबरोबर त्यांनी तब्बल 20 वर्ष काम केलेलं आहे. त्या हाडाच्या पत्रकार आहेत आणि RTI ॲक्टिव्हिस्ट म्हणून त्यांनी अनेक पुण्यातील जे सिव्हिक इश्यूज आणि अशा ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी वारंवार एक्सपोज केलेल्या आहेत किंवा त्याच्यावर बोललेल्या आहेत, त्याच्यावर लिहिलेल्या आहेत त्यांनी. आणि इव्हन हे पण जे हिट अँड रन प्रकरण आहे याच्यामध्ये अगदी सकाळी मला वाटतं 6-6:30लाच विनीता ताईंनी ट्विट केलेलं होतं आणि त्या सगळ्या गोष्टींचा
फॉलोअप घेतलेला होता. त्याच्यामुळे या घटनेच्या निमित्तानं मी त्यांना अशी विनंती करेन विनिताताईंना की या घटनेच्या संदर्भानेच नेमक्या काय घडामोडी कशा अर्थाने घडल्यात आणि सिव्हिल सोसायटीने याला कसा रिस्पॉन्स दिला आहे आणि तो कसा गरजेचा आहे, तो कसा अनफोल्ड होतोय या अनुषंगानं त्यांनी या ठिकाणी मान्य करावे. नमस्कार सगळे मान्यवर आणि सगळे जे इथं आलेले आहेत. थँक्यू सो मच हे ऑर्गनाईज करण्यासाठी, कारण आपल्या पुढे एक फारच मोठा घोटाळा समोर आहे. मी पहिल्यांदा जेव्हा मी आर्टिकल लिहिलं हे पब्सच्या मेनेसबद्दल ते 2000 मध्ये होतं. तेव्हा 2-3च पब्स होते आणि 10 डाउनिंग स्ट्रीट जे बोट क्लब रोडवर होतं तिथं बराच व्हायलन्स झाला. तो एक भाग, त्याच्यानंतर खूप सिटिझननी आरडाओरडा केलं, ते झालं. त्याच्यानंतर 2010 मध्ये मी जेव्हा इंटेलिजंट पुणे वीकलीचे एडिटर होते तेव्हा मी यंग रिपोर्टर्सना पाठवलं होतं टाइम्ड कॅमेरा लावून. तर तेव्हा पण तिथं धांगणधिंगा होता. 4:30 पर्यंत पब्स उघडे होते आणि रस्त्यावर सगळा आवाज. तर ते काय बदललं नाही. आणि आता आपण 2024 मध्ये आहोत जिथं 85 ते 100 पब्स आहेत, म्हणजे कल्याणीनगर, कोरेगाव पार्क आणि बालेवाडी हाय स्ट्रीट. तर हे सगळे तिघं मिळून हे जे तिन्ही आहेत, बालेवाडीचं हाय स्ट्रीट सोडून हे जास्त करून पब्स ते कल्याणीनगर रेसिडेन्शियल एरिया आणि कोरेगाव पार्क रेसिडेन्शियल एरियामध्ये आहे. बहुतेक इलिगल आहेत. आणि कोरेगाव पार्कमध्ये तर गल्लोगल्ली 6-6, 8-8 पब्स त्या छोट्या छोट्या लेनमध्ये आहेत. आणि ते रेसिडेंट्सनी 3 वर्ष झाले ते कंप्लेंट करतायत, लीगल नोटीस पाठवतायत, प्रोटेस्ट करतायत. परंतु पुणे पोलीसच्या नाकाखाली, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या खाली, एक्साइज डिपार्टमेंटच्या खाली हे सगळ्या अथॉरिटीज, जी गव्हर्नमेंट मशिनरी आहे ती इतकी कलमडलेली आहे की 5 वाजेपर्यंत तिथं आवाज असतो. 9वी 10वीचे मुलं मुली पण तिथं जाऊन बिअर पितात, विस्की पितात. जसं तुम्हाला माहिती आहे, विनीत अगरवाल 17 वर्षाचा, त्याचं 48,000 बिल आलं. त्याच्यात त्याला विस्की ऑल इम्पोर्टेड विस्की, आपलं वोडका, बिअर सगळं पाजलं गेलं. आणि मी हे म्हणत होते की तिथं रस्त्यावर फुटपाथवर जे आहेत तिथं इंजेक्शन निडल्स जे आपण ड्रग्ससाठी वापरतो ते पडलेलं असतं. मुलं उलटी करत असतात. तिथं इतकं म्हणजे विचित्र तिथं ॲटमॉस्फिअर आहे. मी माझ्या सॅल्सबरी पार्क, कारण तुम्हाला पुण्यामध्ये माहिती आहे की गल्लोगल्ली 358 बोर्ड्स जे गार्डनमध्ये आहेत, पब्लिक चौकामध्ये आहेत, स्कूलची नावं आणि बाकी फ्लायओव्हर्सच्या वगैरे सगळं ते कॉर्पोरेटर, MLA त्यांच्या फॅमिलीच्या नावावर आहे. आणि त्यांनीच तो GR काढला होता की इट इज इलिगल. म्हणून मी इतकं कॅम्पेन केलं आम्ही सगळ्यांनी मिळून सॅल्सबरी पार्कमध्ये 6 महिने. पण साहेब, मी म्हणतो एक नेता आमच्याबरोबर आले नाही. मला असं सांगायचं की इतकं शेमफुल आहे की ज्यांच्याकडे पैसे टाकायला आहेत त्यांच्याकडे कायदा, दे आर अबव लॉ. आणि आम आदमी जो झटतो वर्षानुवर्ष त्याला ऍक्सेसच नाहीये जस्टिससाठी. त्याला वाईट वाटतं आणि शर्मिंदा वाटतं की पुण्यासारखं शहर विच वॉज नोन एज अ कल्चरल, एज्युकेशनल आणि पीपल, म्हणजे पु ल देशपांडेसारखे, अत्रेंसारखे इतके मोठमोठे, लोकमान्य टिळक सगळे येऊन गेले जे इंटेलेक्च्युअल्स होते. आणि तिथं इतकं नीच लेवलचं जी घटना झाली की सगळ्या जगात पसरलंय. आणि अन्यायाविरुद्ध चीड असणारे असे जर लोकप्रतिनिधी असतील तर काय पद्धतीने बदल होऊ शकतो हे आपण या निमित्तानं आवर्जून पाहतोय. तर कायदे आपण कितीही चांगले आणि कडक जरी बनवलेले असले तरी त्या कायद्यामधून कशा पळवाटा काढल्या जातात किंवा पळवाटा काढण्याचा प्रयत्न केला जातो हे देखील आपल्याला या सगळ्या प्रकरणामध्ये दिसलेलं होतं. तर या संदर्भाने ॲडव्होकेट असीम सरोदे हे इंटरव्ह्युनर म्हणून पण एका याच्यामध्ये त्यांनी ॲप्लिकेशन दिलेलं आहे. त्यामुळे इथे कायद्याची कशा पद्धतीने मॅनिप्युलेशन करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो आता कसा हाणून पाडला गेला त्या अनुषंगाने ज्या काही तांत्रिक बाबी आहेत त्या बऱ्याचदा सामान्य माणसाला आपल्याला त्या लिगल टर्मिनॉलॉजीज आणि त्यातली जी काही कलमं असतात त्याचा बऱ्याचदा आपल्याला तो सेन्स येत नाही.
त्यामुळे त्या सगळ्यांचा उलगडा ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी करून दाखवा अशी मी त्यांना विनंती करतो. फार वाईट अपघात झाला आणि त्याच्यामध्ये 2 लोकांचे जीव गेले आपण पाहिले. सतत असे अपघात होतात. त्याच्या संदर्भात काय कारवाई होते याबद्दल तसं आपण काही खूप लक्ष नेहमी घालत नाही. पण ज्या पद्धतीने हे अपघात होतात, जे लोक करतात, त्याच्यानुसार कायदा वेगळ्या पद्धतीने वापरला जातो, तेव्हा लोकांच्या लक्षात येते की कायदा एकासाठी एक आणि एकासाठी दुसरा वापरला जातो. बेसिकली या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं की अपघात आहे, अपघात झालेला आहे, ही घटना आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण मग अपघाताचं कलम सुरुवातीला का लावलं नाही? जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी इथे पत्रकार परिषद घेतली, त्यांनी सांगितलं 304 कलम लावलंच होतं. पण मग पत्रकारांनी तिथल्या तिथे त्यांना लक्षात आणून दिलं की 304 कलम तुम्ही लावलं नव्हतं, आधी नंतर लावलेलं आहे. मग अपघाताच्या केससाठी 304 मधलं कोणतं कलम लावायचं, निदान एखादं कलम लावणं आवश्यक आहे की नाही? 279 हे कलम आहे परत अपघातासाठी, त्याच्याबद्दल तर ते सुद्धा कलम लावलं की नाही? एक फायदा झाला नागरिकांचा आणि महाराष्ट्राचा सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये, ज्या पद्धतीने पोलिसांनी चुकीची वागणूक सुरुवातीला केलेली आहे. परत चुकीच्या वागणुकीची आम्ही सुद्धा विक्टीम, विश्वंभर आहे, मी आहे, निखिल वागळे आहे, की आम्हाला मारून टाकण्यासाठीच त्या गाडीवर हल्ला झाल्यावर सुद्धा पोलीस कमिशनर इथले त्यांनी सांगितलं की 307 कलम आम्ही लावू शकत नाही. आणि एका मंत्र्याच्या गाडीवर कोणीतरी चप्पल फेकून मारली तर 300 कलम लावले, 307 कलम. अशा पद्धतीने वागणारे जे कोणी अधिकारी असतील ते चुकीचं आहे. त्यामुळे अपघाताच्या संदर्भात जो काही गडबड घोटाळा करण्यात आला, म्हणजे आपण ऐकलं सुरुवातीला की एक आमदार तिथे जाऊन बसले, मग उपमुख्यमंत्री कोणीतरी त्यांचा फोन आला. आता 2 उपमुख्यमंत्री असल्याने कायद्यामध्ये बेनिफिट ऑफ डाऊट देता येते किंवा कोण असेल आम्हाला माहिती, पण कोणीतरी फोन केला, दबाव आणले आणि एक चुकीचा FIR करण्यात आला. आता हे सुद्धा पोलीस प्रशिक्षणामध्ये कोणी शिकवलं नसेल, जे इथे राजकीय लोक पोलिसांना शिकवतात की एका घटनेचे 2 FIR करायचे. ही फारच वेगळी पद्धत आहे. म्हणजे एक घटना आहे जिथे एक मुलगा घरातून निघतो जो अल्पवयीन आहे, त्याची कार घेऊन निघतो, ज्याची नंबर प्लेट नाही, रजिस्ट्रेशन नाही, त्या मुलाजवळ लायसन्स नाही, म्हणजे तो बेकायदेशीररित्याच पूर्णपणे घरातून निघतो निघताना. आणि मग तो त्याच्या मित्रांना घेऊन पब आणि बारमध्ये जातो जिथे त्याला दारू पिण्याचं लायसन्स नाही, तो तिथं जाऊ सुद्धा शकत नाही. तिथं तो दारू पितो, आपल्या मित्रांना दारू पाजतो किंवा त्याचं बिल भरतो सगळ्यांचं, आणि ती गाडी भरधाव वेगाने नंतर पहाटे घेऊन निघतो आणि अपघात करतो. आता ही सगळी घटना एक आहे अपघात होईपर्यंत, ते लोक मरेपर्यंत. आणि मग दारू प्यायला दिली अल्पवयीन मुलांना याच्याबद्दलचा वेगळा FIR, आणि जो अपघातामध्ये 2 जण मेले त्याचा वेगळा FIR. असं कुठे पाहिलेलं असेल तर तुम्ही सांगा. एक उदाहरण भारतातलं दाखवून द्या कोणी. पुण्यात हे घडू शकतं. आणि मग पुण्यामध्ये सगळेजण हुशार बुद्धिमान लोकांचं हे शहर आहे असं म्हणताना इथे असा FIR पोलीस दाखलच कसा करू शकतात हा प्रश्न. पेटाराच विषारी सापांचा बाहेर आला, ज्याच्यामध्ये मग जसं विनीता देशमुख यांनी उल्लेख केला की वेगवेगळ्या प्रकारचे बेकायदेशीर पब्स आहेत, बार आहेत. एक्साईज ऑफिसर ठरवून मुद्दामून त्यांना हप्ते घेऊन सोडतात आणि त्यांना काही धंदा करू देतात, हा प्रकार आहे. बेकायदेशीरित्या रूफटॉप, रेस्टॉरंट, बिअर बार यांना कॉर्पोरेशन आणि पोलिसांनी दिलेल्या परवानग्या आहेत. या सगळ्या गोष्टी आता बाहेर यायला लागलेल्या. आणि याच्यावर कडी म्हणजे आपण पाहू शकतो इथे वर्तक मॅडम जन्मभर जिल्हा सरकारी वकील म्हणून काम केलेलं आहे, त्यांना माहिती आहे. इथे अनेक जण वकील पण काही आहेत. कोणी पण सांगावं पोलीस ब्लड सॅम्पल घेऊ शकतात का मॅडम? हे म्हणतात की आम्हाला माहित होतं की अशी गडबड होणार आहे म्हणून आम्ही चुपचाप ब्लड सॅम्पल घेऊन ठेवलं होतं. वारे वा, म्हणजे फारच पोलीस इथे महान आहे. तुम्ही कोणत्या आधारे, कोणत्या हक्काने आणि कोणत्या कायद्यानुसार ब्लड सॅम्पल स्वतःजवळ घेऊन ठेवू शकता? मग आता पोलिसांनी सांगावं आपल्याला की ब्लड सॅम्पल त्यांनी चुपचाप घेतलं, चांगलं झालं, जनतेच्या भल्यासाठी केलं असं समजून. कुठे ठेवलं ते ब्लड सॅम्पल घेऊन? तुमच्याजवळ काही ते ठेवण्याची जागा आहे? ते ब्लड सॅम्पल घेण्याची तुमची काही योजना किंवा तुमच्याजवळ काही तज्ज्ञ आहे? कुणी घेतलं ब्लड सॅम्पल? म्हणजे सगळी बेकायदेशीरता या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला दिसते. आणि तरी आपण बोलायचं नाही.
आणि बोललं त्यांना धोका पुढच्या जीवनामध्ये राहील अशा पद्धतीने राजकीय जो दबाव आपल्याला वाढताना दिसतो तर ते अत्यंत चुकीचं आहे. बाल न्याय मंडळाने सुरुवातीला जो निकाल दिला, निकाल म्हणजे निर्णय जो घेतला जामीनचा, तो जामीनचा निर्णय आपण बरोबर आहे की चूक आहे याचं विश्लेषण जरूर करा. माझं असं म्हणणं आहे, एक वकील म्हणून मी तिथे ज्युव्हेनाईल बोर्डाच्या समोर काम केलेलं आहे. मी आपल्याला हे अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो की खूप कमी वकील मुद्दाम तिथे जाऊन काम करतात. मी तिथे अनेक वर्ष काम केलेलं आहे. एक अत्यंत सुंदर कायदा आहे ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट, जो वेलफेअर लेजिस्लेशन आहे, म्हणजे कल्याणकारी अशा स्वरूपाचा कायदा आहे, ज्याच्यामध्ये ज्युव्हेनाईल सेंट्रिक ॲटिट्यूड असला पाहिजे असं अपेक्षित आहे. हा कायदा चाइल्ड सेंट्रिक आहे, म्हणजेच हा बेनिफिशरी लेजिस्लेशन आहे. बेनिफिशरी लेजिस्लेशन म्हणजे काय असते की कुणाच्या तरी फायद्यासाठी केलेला कायदा आहे. मुलांना जे 18 वर्षाच्या आत आहे त्यांना फायदा होणाराच अर्थ काढायचा असा हा कायदा आहे. इथे पैसे मिळत नाही म्हणून कोणी काही वकील जास्त काम करत नाही. त्या दिवशी जो निर्णय झाला त्याला काही अटींवर जामीन दिला होता. तो जामीन वेगवान पद्धतीने झाला ही चूक आहे हे मला नक्की सांगता येईल. परंतु अशा प्रकारे जामीन देता येतो की नाही असा जर प्रश्न असेल तर अशा प्रकारे जामीन देता येतो. कायद्यामध्ये ती प्रोव्हिजनच आहे. आपण खूप जास्त भावनाशील होऊन चालणार नाही. लोक म्हणतात की 18 वर्षाचे मुलं फार आता दंगामस्ती करायला लागलेले, त्यांना सगळं कळते, वयाची मर्यादा कमी केली पाहिजे. काही हरकत नाही. आपण असं ठरवू आजच्या आज की ती वर्षाची मर्यादा 16 वर्ष करायची. मग काही वर्षांनी पुन्हा लक्षात येईल तेव्हा सगळेजण परत म्हणायला लागतील की 16 वर्षाच्या मुलांना सगळं कळते, 14 वर्ष करा. 14 वर्ष आपण करू. पुन्हा काही वर्षांनी आपण काही जण म्हणायला लागाल की हे असे प्रकरण घडत आहेत, 14 वर्ष पण नको, 10 वर्ष करा. प्रश्न हा आहे की लहान मुलांचं बालपण जपणार का तुम्ही त्याचं गुन्हेगारीकरण करणार. मी हे म्हटलं तर त्याची बाजू घेणं असं बिलकुल नाही आहे. या मुलाच्या संदर्भात मी बोलत नाही, मी कायद्याच्या संदर्भात बोलतो. मग या मुलाला सज्ञान म्हणून वागणूक द्या, सज्ञान म्हणून याची केस चालवा असा अर्ज पोलिसांतर्फे केला असं ते म्हणतात. हे आफ्टर थॉट आहे तुम्हाला सांगतो. नंतर त्यांनी अर्ज केलेला. मग तो अर्ज त्यांनी केला, तो त्यांनी रिजेक्ट केला असेल. एक गोष्ट लक्षात घ्या की ट्रायल कशी चालवायची. ज्युव्हेनाईल म्हणून त्याला आपण जरी मान्य केलं असलं की तो 17 वर्ष 7 महिन्याचा आहे, पण त्याच्यावर केस चालवताना तो सज्ञांप्रमाणे विचार करू शकणारा आहे. या घटनेमध्ये असं आपण केल्यावर असा अपघात होईल, अशा पद्धतीने आपण गाडी चालवणं हे बेकायदेशीर आहे, हे सगळं त्याला माहिती आहे का, त्याचं नॉलेज आहे का, असा जर प्रश्न असेल त्याचं उत्तर हो असं आहे, त्याला नॉलेज होतं. मग ट्रायलच्या वेळेस तो सज्ञांप्रमाणे केस चालवण्यासाठी योग्य आहे हे ठरवता येईल. जामीनच्या वेळेसच तुम्ही ठरवायचं आणि त्याचं गुन्हेगारीकरण करायचं असं होऊ शकत नाही. त्याचा कोणालाही धक्का बसण्याची गरज नाही. सामान्य माणसांसाठी सुद्धा नियम आहे की मला कायदा माहीत नाही असा तुम्ही डिफेन्सच घेऊ शकत नाही. तुम्हाला कायदा माहीतच असला पाहिजे. मग जे कायदे करणारे आहेत तेच लोक आपल्याला चुकीचे अर्थ सांगणार पुण्यात येऊन, हे कसं काय आपण खपवून घ्यायचं. शेवटी कायद्याच्या सगळ्या कागदपत्रांच्या आधारे केस चालणार आणि त्यावेळी गोंधळाची परिस्थिती डिफेन्स लॉयर नक्की वापरणार आहे. मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा कोर्टामध्ये मागणी केली तेव्हा पोलिसांनी दारूबंदीचं कलम लावलं. प्रोहिबिशन कायदा पोलिसांनी वापरायचा असतो हे माहीतच नाही. जे खेड्यामध्ये पोलीस असतात ते वापरतात प्रोहिबिशन कायदा. शहरामध्ये जणू काही प्रोहिबिशन कायदाच लागू नये अशा पद्धतीचं वातावरण आहे. मग याच्यामध्ये 420चं कलम नंतर ऍड करण्यात आलं की तुम्ही फसवणूक करता सरकारची, ती किती रुपयाची असो, 1 रुपयाची का ती फसवणूक असे ना, तुम्ही जर 1000 काहीतरी रुपयाचा टॅक्स जो आहे तो RTOला भरायला पाहिजे, तो तुम्ही बुडवलेला आहे, तर मग फसवणुकीचा गुन्हा आधीच का लावला नाही. कारण की या मुलाला सोडायचंच अशा पद्धतीने आदेश दिलेले असल्यामुळे त्याला सोडण्यासाठीची प्रक्रिया करण्याचं दडपण पोलिसांवर टाकण्यात आलं. आणि म्हणून आपला प्रश्न हा आहे की ते जे 2 जण मेले, ही जी सगळी मी तुम्हाला आता प्रक्रिया सांगितली, याच्यामध्ये कायदा मरतो हा आपला चिंतेचा विषय असला पाहिजे. आपला चिंतेचा विषय असला पाहिजे की याच्यामध्ये माणुसकी मरत चाललेली आहे, प्रत्येक पातळीवर माणुसकी मरत चाललेली आहे, हा आपला चिंतेचा विषय असला पाहिजे. आणि आता आपण पोलिसांबद्दल बोलतोय, हे सुद्धा समाजाचे घटक आहेत. त्यांना काही वाईट वाटायची गरज नाही की पोलिसांबद्दल असं बोलतात. त्यांचे सुद्धा मुलं रस्त्यावर असतात, त्यांचे सुद्धा मुलं मुली घरातले लोक हे वाहन चालवत असतात, 2 व्हीलर चालवत असतात. उद्या त्यांचा अपघात एका श्रीमंत मुलांनी केला तर त्या मुलाला संरक्षण देण्यासाठी सगळी यंत्रणा जर उभी राहत असेल तर ते पोलीस सुद्धा हतबल होतील. एवढ्या वाईट प्रकारचा राजकीय दबाव आपण या प्रकरणामध्ये पाहिलेला आहे आणि त्याच्याबद्दल सगळ्यांना वाईट वाटायला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून हा जो अन्याय आहे तो चुकीचा आहे. एकासाठी एक न्याय, दुसऱ्यासाठी दुसरा न्याय असं नसलं पाहिजे. म्हणून आम्ही CRPCच्या 301 सब क्लॉज 2 नुसार इंटरव्हेन्शन याच्यामध्ये केलं.
आता आम्ही इंटरव्हेन्शन केल्यावर म्हणजे मॅडमला माहिती त्याच्यामध्ये खूप लिमिटेड स्कोप आहे आपल्याला बोलायसाठी. सरकारी वकील परवानगी देतील का, जज परवानगी देतील का, डिफेन्स लॉयर त्याला NOC देतील का, या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असते. आणि तरी जजने आपल्याला परवानगी दिली. थोडंफार बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याच्यानंतर आपण पाहिलं की अनेक वकिलांना असं वाटतं. माझं हे म्हणणंच आहे आधी की वकील असो, कोणत्याही प्रोफेशनमधला व्यक्ती असो, जेव्हा अशी घटना घडते तेव्हा आपण नागरिक म्हणून आपलं उत्तरदायित्व काय आहे ती भूमिका प्रत्येकाने अत्यंत काटेकोरपणे उभं राहून केली पाहिजे. आणि तर आपण संविधान जिवंत होताना पाहू शकतो, लोकशाही जिवंत होताना पाहू शकतो. कायदा आपल्या सगळ्यांसाठी आहे. तर कोणीतरी कायदा हातात घेऊन अशा प्रकारे भ्रष्टाचार करायचा हे अमान्य करणं आपल्याला आवश्यक आहे. आणि म्हणून ही सगळी प्रक्रिया पाहता माणुसकी मरू द्यायची नाही, म्हणून न्याय मिळाला पाहिजे या मुलाला, त्याच्या वडिलांना. आता या मुलाच्या प्रकरणात ते नवीन बाहेर येत आहे की त्याचे वडील, त्यांची वागणूक, त्यांचा एक असा अरेरावी स्वभाव आणि त्यांना फुल कॉन्फिडन्स आहे की पैशाने आपण काही करू शकतो. आणि त्यामुळे त्यांनी धो पैसा वापरलेला या सगळ्या प्रकरणावर. म्हणजे ब्लड सॅम्पल घेतलेले फेकून द्यायचे 3 लाख रुपये दिल्यावर. हे जे भाव बाहेर येत आहेत सगळे, हे माणुसकी विकण्याचे भाव आहेत. आणि त्याच्याबद्दल आपल्याला चिंता नक्की वाटली पाहिजे. म्हणून मग मी त्या दिवशी पण युवराज शाह सर आणि प्रशांत कोठडी या सगळ्यांनी कार्यक्रम आयोजित केला, तेव्हा पण मी सांगितलं की धक्का बसायला पाहिजे होता देवेंद्र फडणवीसांना या गोष्टींचा बसायला पाहिजे. मग बालन्याय मंडळाची भूमिका आता परत त्याच्यावर पण त्यांनी चौकशी बसवलेली आहे की तुम्ही योग्य निर्णय घेतला का. माझं असं म्हणणं आहे की ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट हा अत्यंत परोपकारी स्वरूपाचा चांगला कायदा आहे. एका कोणत्या तरी केसमुळे त्या कायद्याला बदनाम करणं, ही पूर्ण प्रक्रिया चुकीची आहे असं म्हणणं हे आपण थांबवलं पाहिजे. कारण लहान मुलांचं बालपण महत्त्वाचं आहे. प्रत्येक मुलगा हा काही अग्रवाल कुटुंबातला नसतो. त्यामुळे अग्रवाल कुटुंबातल्या या मुलाला, त्याच्या वडिलांना, आणि आता लक्षात आलं की सगळ्या या फॅमिलीचा एक पास्ट आहे खूप मोठा, त्याला कंडक्ट असं म्हणतात कायद्यामध्ये. यांचा कंडक्ट जर पाहिला तर आजोबांपर्यंत यांचे सगळे धागेदोरे पोचलेले आहेत. ते जे आजोबा अग्रवाल आहेत ते सुद्धा कोणाकोणाशी संबंधित आहे म्हणतात गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी. त्यामुळे हा जो कंडक्ट आहे हा पाहिला जाईल आणि तशाप्रमाणे कडक शिक्षा या लोकांना होण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले तर नक्कीच याचा परिणाम होऊ शकतो. शेवटचा मुद्दा मी मांडतो की मीडिया ट्रायल झाली, मीडिया ट्रायल होत आहे, आमची बदनामी होत आहे असा एक मोठा आवाज करण्यात येतो. श्रीमंत माणसाची केस असेल आणि त्याच्या विरुद्ध कोणी बोलत असेल तर सगळेजण मीडिया ट्रायल होत आहे असं म्हणतात. पण ते जे 2 जण मेले, त्यांचे डेड बॉडी घेऊन त्यांचे पालक मध्य प्रदेशमध्ये निघून गेले, त्यांच्यासाठी न्याय कोण मागणार. आणि तो जर न्याय मागणारी यंत्रणा म्हणून माध्यम उभे राहत असतील तर या संवेदनशील पुण्यातल्या माध्यमकर्मी पत्रकारांचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. मीडिया ट्रायल अशा प्रकारची सकारात्मक होत असेल तरी झाली पाहिजे. मीडियानी त्या मुलाचं नाव दाखवायला नको होतं, त्याचं नाव छापायला नको होतं, याच्याबद्दल मी नक्की आपल्याला निक्षून सांगेन. काही जणांनी त्याचं नाव डिस्क्लोज केलं हे चांगलं नाही. पण मग आता त्याच्या शाळेचं सुद्धा नाव डिस्क्लोज केलेलं नाही आणि त्यासाठी तर खूप मोठे व्यवहार झाले म्हणतात की मुद्दाम शाळेचं नाव सांगायचं नाही. ती कोणती शाळा आहे, त्याच्यासोबतचे कोणते ते मुलं आहेत मित्र, त्यांची तपासणी करा असं आम्ही कोर्टात सुद्धा सांगितलं होतं. एका विशिष्ट शाळेतून अशा प्रकारची संस्कृती जन्माला येत असेल तर ते चांगलं नाही. आणि त्यामुळे त्यांनी, त्या शाळेच्या लोकांनी सुद्धा याच्याबद्दलचा विचार केला पाहिजे की आपण काय शिक्षण देतो आहे. म्हणजे झगमगाट जो दाखवतोय आपण या पिढीला येणाऱ्या, तो सकारात्मक आहे की नकारात्मक आहे, गुन्हेगारीकडे नेणार आहे का, या सगळ्या गोष्टी याच्यातून पुढे आलेल्या आहेत. कायद्याचे सगळे प्रश्न हे समाजाशी, आपल्या लोकांच्या जीवनाशी संबंधित असतात. तेव्हा अशा सगळ्या उकल करून आपल्याला बघता आलं पाहिजे. तर आपण प्रामाणिकपणे त्या संदर्भात काम करू शकतो असं मला वाटतं. धन्यवाद. माझी वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरेश खोपडे सर आहेत. त्यांनी याच्या आधी कमिशनर म्हणून, ॲडिशनल कमिशनर म्हणून पण काम केलं, त्यामुळे त्यांना पोलिसी व्यवस्था खूप आतून माहिती आहे. तर त्यांना मी असं विनंती करतो की या संबंधित प्रकरणामध्ये पोलिसी व्यवस्थेनं कसं रक्षणाय असं काम केलेलं आहे, हे सगळं उलगडून दाखवतो. सुरुवातीलाच या ऑर्गनायझेशनचं मी आभार मानतो. त्यांनी मला बोलावलं आणि बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. या कायदा सुव्यवस्थेचं असं असतं की सामान्य माणसाला त्याबद्दल कल्पना नसते. पुणे शहरात ती घटना घेतली तर फक्त 2च दर्जाचे अधिकारी ती घटना थांबवू शकतात, कंट्रोल करू शकतात. याला आम्ही कंट्रोल अँड कमांड अँड कंट्रोल असं म्हणतो. तो पहिला अधिकारी म्हणजे त्या पोलीस स्टेशनचा सिनियर PI
त्याच्या आवाक्यामध्ये त्याच्या हद्दीत घडणारी घटना असेल तर त्यानं त्याचं कंट्रोल घेऊन कमांड करून ते शमवण्याची क्षमता त्याच्यामध्ये असेल, तो करू शकतो. त्याच्या बाहेर जर जात असेल तर मग कमिशनरनी येऊन त्या ठिकाणी त्याचा कमांड द्यायला पाहिजे आणि कंट्रोल करायला पाहिजे. समजलं की त्यांना माहितीच मिळाली नाही, कंट्रोलनी कळवलंच नाही. आपल्या लोकांना ते खरं वाटेल, परंतु आमच्या नोकरीच्या काळापासून प्रत्येक पोलीस स्टेशनला वायरलेस सेट असतो, अधिकाऱ्याकडे वायरलेस सेट असतो, PI, ACP, DCP, ॲडिशनल CP यांच्या गाडीवरती वायरलेस सेट असतो, एक वायरलेस ऑपरेटर असतो आणि तो तासन तास ओरडत असतो. काही छोटी मोठी घटना इथून 50 लोकांचा जमाव गेलेला आहे, लगेच तो कोणतरी बोलतो, पुणे शहरामध्ये सगळ्यांना ते ऐकायला मिळतं. यांच्या कमिशनर म्हणून मी काम केलेलं आहे. आमच्या घरी ती गाडी असते बंगल्याजवळ, वायरलेस ऑपरेटर असतो आणि दर 2 तासाला ऑल्सवेल घेतला जातो कंट्रोल रूम कडून. ही गाडी कुठं आहे, त्याचं लोकेशन काय आहे, कमी जास्त काय आहे वगैरे. 2:30 वाजल्यापासून 12:30 वाजेपर्यंत त्यांना कळालंच नाही का, हे म्हणणं अगदी हास्यास्पद गोष्ट आहे की त्या कमिशनरला 10 तास आपल्या हद्दीमध्ये काय घडले ते समजलेलं नाही. आणि मग तो जो स्टँड घेतला गेला, काही लोकांना कळवलं जात नाही. कळलं तर शक्य नाही, कारण ते टाळताच येत नाही. पण एखादा अधिकारी म्हटला की बा मी जर मला सकाळी 8 वाजेपर्यंत कुठल्याही प्रकारचा फोन करायचा नाही, इन्फॉर्मेशन द्यायची नाही, तर मग मात्र कुठलाच अधिकारी, कुठलाच कर्मचारी, इव्हन ॲडिशनल कमिशनर सुद्धा साहेबांना फोन करू शकत नाही. मंत्री प्रेशराईज करतात की नाही वगैरे हा माझाच अनुभव मी पाहिला. हे 25 वर्ष अटक केली तरी शहर पेटणार, नाही केली तरी शहर पेटणार, करायचं काय. आणि मग आपण जी स्टोरी वाचली ना, त्या माकडे नाकात पाणी गेलं की मग काय करते, ती पाया खाली घेते. मला लगेच आठवलं की शहर पेटणार, गोळीबार होणार आणि 1 मॅन कमिशन नेमलं जाईल, सुरेश आबाजी खोपडे हजीर राहो, आणि मग मला साक्ष द्यावी लागेल. आणि मग मी म्हटले की अरे मी कसा वाचेल, आमचे पोलीसवाले कसे वाचतील, कारण ती जबाबदारी माझ्यावरती होती. माझ्या लक्षात आलं की मी जर अटक नाही केली आणि शहर पेटलं असतं तर मग कोर्टाने शेरा मारला असता की डिरिलिक्शन ऑफ ड्युटी, अटक करणं हे तुमचं कर्तव्य होतं, तुम्ही त्यात फसलेला आहात आणि तुमच्या कपाळावरती मग आयुष्यभरची पट्टी लागली असती. मग मी म्हटलं मग अटक केली तर पेटलं तरी पण मी म्हणू शकेल की आय हॅव टेकन लिगल ॲक्शन. पोलीस मशिनरी कार्यपद्धतीला वेळ लागलं, वेगळं वळण लागलं, याची कारणं आपल्याला शोधावी लागतील. अर्थाच्या मागं जाऊन आपल्याला बघावं लागेल. हे फक्त सिम्पटम आहे, मूळ आजार आपल्याला बघावं लागेल. आमचे सर वडेट्टीवार इथं आलेले याच्यामध्ये काम करतात, तर आपल्याला याचे मूळ कारणाकडे जावं लागेल. त्यातलं पहिलं मूळ कारण असं की जे IPS अधिकारी असतात, तर ते आता यांना जरी विचारलं तरी आपल्या अनेकांना माहिती नसेल, यांना IPS व्हायचं नसतं. फक्त 2% लोकांनी IPS बनण्यासाठी पहिला प्रेफरन्स दिलेला असतो. त्यांना IAS किंवा IFS बनायचं असतं. म्हणजे अनविलिंग हॉर्सेस हे असे बनलेले असतात. आणि पोलीस बनायचं म्हणजे त्याला ॲटिट्यूड आणि ॲप्टिट्यूड लागतो ना. तर हे असे लोक आल्यानंतर मग पोलिसाचं काम काय करतात, ते लिडिंग फ्रॉम द फ्रंट नाही, ते बेडरूम मधूनच हे करतात. तर आपल्याला हे मी इथं येऊन सांगतो आणि गप्पा मारतो तर मला कशाचा त्रास होतो, डोळ्याचा त्रास होतो वगैरे, काय पडले असं म्हणतात. त्यावेळेला मी शेवटचा मुद्दा सांगून सांगतो की मला हे काय पडले, बोलताना देखील मला त्रास होतो. पण मला एका माणसाची फार भीती वाटते. लोक मला म्हणतात तुम्ही एवढं त्याच्यामध्ये लिहिता वगैरे आणि तुम्हाला भीती नाही वाटत, तर एका माणसाची भीती वाटते. तर म्हटलं हो, बाकीची मला कोणाची भीती वाटत नाही, एका माणसाची भीती वाटते आणि त्या माणसाचं नाव आहे कबीर. 15 फेब्रुवारीला मी त्याचा वाढदिवस केला, 14वा वाढदिवस साजरा केला. तो आहे माझा नातू. आणि त्याला भ्यायचं कारण असं की माझ्याबद्दल ते माझी मुलगी म्हणजे त्याला बरंच काही सांगते वगैरे. आणि त्यानं जर मला विचारलं
की आजोबा तुम्ही असताना देखील आमच्या पुण्याची अशी अवस्था, आमच्या लोकशाहीची अशी अवस्था, आमच्या अशा राज्यघटनेची अवस्था, देन व्हॉट वेर यू डुईंग? आणि मग तुम्ही काय करत होता असा जर प्रश्न असेल तर एक आजोबा म्हणून मला एवढंच सांगायचे, अरे कबीर, आय वॉज ट्राईंग माय लेवल बेस्ट. मला जे जे करता येतं ते मी केलेलं आहे. आणि म्हणून मग या कबीरसाठी काय अन्न, वस्त्र, निवारा, प्लॉट, फ्लॅटची घेण्याची माझी इच्छा नाही, कारण ते कमवतात. त्या कबीरसाठी मला सुरक्षित, समृद्ध, निरोगी आणि आनंदी पुणे शहर बनवायचे आहे. आणि बनवता येऊ शकतं याचे मॉडेल गेले 15 वर्ष, गेले 10 वर्ष मी इथल्या पोलीस कमिशनरला सादर करत आहे. संधी मिळाली तर मी ते सुद्धा सादर करेन. आणि ते आपल्याला आपल्या कबीरला न्याय देता येऊ शकतो. आपल्या कबीरला सुरक्षित, समृद्ध आणि निरोगी, आनंदी शहर बनवायचे, वातावरण बनवून द्यायचे, असं ज्यांना ज्यांना वाटते त्यांनी हातवर करा आपल्या कबीरसाठी. थँक्यू व्हेरी मच. पुण्यातलं वातावरण असुरक्षित आहेच, पण त्याच्याबरोबर ते राज्यभरात पण आहे. आणि ते पाहणारी एक व्यक्ती आपल्या बरोबर आहे, ते म्हणजे विश्वंभर चौधरी सर. अगदी पुण्यामध्ये पण ज्या प्रकारे हल्ला झाला तो आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. तरी त्या विरोधात विश्वंभर चौधरी, असीम सरोदे सर, निखिल वागळे यांनी जी निर्भय बनव जी चळवळ आहे ती पूर्ण महाराष्ट्रभर, जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी जाऊन निर्भय बनवचा तो जो एक संदेश आहे तो लोकांपर्यंत नेलेला होता. मी विश्वंभर चौधरी सरांना अशी विनंती करेन की हा जो काही विषय झालेला आहे तर याच्यामध्ये सिस्टीम कशी किडलेली आहे, कशी बरबटलेली आहे ते आपण पाहतच आहोत. पण त्याच्या मागे पण एक अदृश्य शक्ती आहे. ती नेमकी अदृश्य शक्ती काय आहे आणि त्याच्या विरुद्ध जन आंदोलन किंवा या माध्यमातून कशा पद्धतीनं त्याला आपल्याला सामोरे जाता येईल या अनुषंगानं चौधरी सरांनी मांडणी करावी अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या राज्याचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवारजी, माझे मित्र असीम सरोदे, सुरेश खोपडेजी, विनिताताई, भाऊसाहेब आणि समोर उपस्थित पुणेकर बंधू आणि भगिनी. 16 वर्षाच्या 17 वर्षाच्या मुलांनी एक मुलगी 20 फूट उडवली. मी असं समजत नाही ती मुलगी उडाली, पुण्याची संस्कृती त्यांनी उडवली. ते चित्रीकरण पाहताना इतकं भयंकर होतं की कोणीही हृदय असलेला माणूस त्याला जाऊन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. पण यांनी 20 फूट उडवली. पण त्यानंतर पोलीस, एक्साईजचे लोक, पुणे महापालिका यांनी ती कितीतरी शेकडो फूट उडून दाखवली. आणि म्हणून आपण इथे जमलो. भाऊसाहेबांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की मी लोकांच्या आंदोलनाच्या संबंधी बोलावं. मी खरं बोलून बोलून थकलेला माणूस आहे. पण मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की लोकशाही ही फक्त एकदा मतदान करून घरी जाण्याची गोष्ट राहिलेली नाही. तिला आता रोज हाताला धरून चालवावं लागेल तरच ती लोकशाही राहणार. यापुढे आमदार निवडून देताना कृपा करून सामान्य माणसासाठीच तो पोलीस स्टेशनमध्ये जाईल असा आमदार निवडून द्या, असा खास. वडेट्टीवार साहेब, आपल्या सगळ्या व्यवस्थेची लखतर ही गेल्या 3-4 दिवसात, 8 दिवसात, गेल्या 8 दिवसात आम्ही दररोज, आणि मला खरं 3 लोकांचं नाव घ्यायचं आहे. पहिलं धंगेकरजी, पुण्याचे भावी खासदार. विनिताजी, माझ्या मनात कोणतीही शंका नाही, पुण्याचे भावी खासदार धंगेकरजी. दुसऱ्या तुम्ही, त्या दिवशी जर कोणी समाजकारणांमधून पुण्यात समाजकारणाची पण मोठी परंपरा आहे, त्या दिवशी जर आमच्या सगळ्यांच्या प्रतिनिधी म्हणून कोणी येतात तर त्या पहिल्या गेल्या. मी त्यांना फोन केला. त्यांना म्हटलं की दुर्दैवाने मी थोडासा आजारी आहे, ताप आहे मला, नाही तर मी तुमच्याबरोबर आलो असतो. पण तुम्ही जे केलं त्याला सलाम आहे. ते जर तिथे लोक जमले नसते तर हा मामला रफादफा झाल्यात जमा होता. ह्या जर 2 व्यक्ती, धंगेकरजी आणि विनिता देशमुख, ह्या जर मागे लागल्या नसत्या तर कदाचित हा मामला संपून गेला असता. आणि तिसरं, मला मीडियावर आपण खूप टीका करतो, गोदी मीडिया, अमुक, पण मीडिया पुन्हा माणसामध्ये आला असं मला वाटलं. मला माध्यमांचे आभार मानायचे. मराठी माध्यमांचा उल्लेख केला. खरोखर सगळ्या माध्यमांनी हे जे प्रकरण लावून धरलं ते लोकशाहीमध्ये माणसाला आवाज आहे हे दाखवणारे एक लक्षण, हे मला पहिल्यांदा सांगायचं. पुण्याची पार्श्वभूमी फार मोठी आहे. शिवाजी महाराजांपासूनची पार्श्वभूमी, आम्ही पुढे टिळक, सगळ्यांचंच
पुण्याचा आम्ही उल्लेख करतो. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जे घडलं ते जास्त विदारक. मला पुण्यात येऊन, पुण्यात मी स्थायिक झालेलं आहे आता दादा 31 वर्ष झाली. 31 वर्ष. मी पहिलं जे भांडण पुण्यातलं पाहिलं होतं मी इथं आल्या त्याच्यात एका कारने दुसऱ्या कारला घासलं होतं. मला असं वाटलं, मी रस्त्यावर उभं राहिलो की आता जबरदस्त शो बघायला मिळणार आमच्या परभणी स्टाईल. पण ती माणसं चक्क उतरली, त्यांनी एकमेकांना व्हिजिटिंग कार्ड दिले होते की माझं नाव आहे, माझं नाव आहे. हे पुणे 31 वर्षापूर्वी होतं. फार काही लॉंग लागो नाही. तुम्ही दादांचं तर आयुष्य पुण्यात गेलं. इथं नंदकुमारजी बरेच लोक आहेत, शांतीलालजी आहेत, प्रशांत सगळे, युवराज पुण्यात, हे सगळे लोक पुण्यात जन्मलेलेच आहेत. पण 31 वर्षापूर्वी आलेल्या माझ्यासारख्या माणसाला सुद्धा हा फरक आज इतका प्रचंड जाणवतो की आज घासलं नाही, साधं एकमेकांचं कोणी पुढे क्रॉस करून गेलं तरी लोक मारामाऱ्या करतात. हे शहर इतकं हिंसक का झालं हे शोधण्याची गरज. कोण हे धोरण करते, हे कोण बसलेत सत्तेत ज्यांनी या शहराला आता हिंसेकडे हळवून नेलं? का लोकांचा फटीक वाढतो? सामान्य माणसं, IT मध्ये काम करणारा एखादा मुलगा आणि दुसरा कोणीतरी कंपनीत काम करणारा मुलगा, जे हिंसक स्वभावाचे नाहीत, ते सुद्धा गाडी एकमेकाच्या समोर आले तरी हिंसक का होत आहेत हा प्रश्न आत्ता या शहराला स्वतःला विचारण्याची गरज आहे. हा जो आपला सगळा लौकिक आहे, ऑक्सफर्ड होतो आपण वगैरे, मला भीती वाटते की आपलं नालंदा वगैरे सारखं होईल की काय. एकेकाळी तिथं विद्यापीठ होतं असं आता लोक म्हणतात. पुण्याचंही तेच होऊ नये म्हणून ही सभा आहे. आणि तुम्हाला नागरिक म्हणून या भूमिका घेण्याशिवाय कोणतंही गत्यंतर नाही. आता त्यांनी सांगितलं त्यांच्या नातवंडासाठी, कोणाच्या मुलासाठी, कोणाच्या मुलीसाठी, कोणाच्या नातीसाठी. तुम्हाला आणि मला इथं राहायचं आहे. रोज आपल्याला सकाळी त्या रस्त्यांवरून जायचं आहे. रोज आपल्याला सकाळी या व्यवस्थेशी आपला सामनाही होतो आणि ही व्यवस्था आपली पण आहे. आणि दोन्ही म्हणजे तोही ती एक अडचण आहे. ही व्यवस्था नष्ट न करता तिला चांगलं करणं हे आपलं काम. मला खूप दादा वाईट वाटतं, पुण्यामधली शेवटची वॉर्ड सभा कधी झाली माहिती आहे? वॉर्ड सभेचा अधिकार, आता लोकांना काय अधिकार पाहिजे अजून? वॉर्ड सभा घेऊन तुम्हाला अधिकार नगरपालिकांवर, महापालिकांवर हे करण्यात आलं. वडेट्टीवार साहेब सांगतील त्यांच्या गडचिरोलीत दर 15 ऑगस्टला वगैरे ग्रामसभा होतात. गावातले लोक सजग आहेत, पण पुण्यात वॉर्ड सभा होत नाही. आणि पुणे हे सजग नागरिकांचं शहर आहे. शेवटची वॉर्ड सभा मला आठवत आहे, आमचे मारुती भापकर पिंपरेल निवडून आले, त्यांनी घेतली होती. योगेंद्र यादव, अरविंद केजरीवाल आणि मी पण होतो तिथे, त्यामुळे मला ती लक्षात आहे. एकमेव शेवटची वॉर्ड सभा ती झाली. आपण का वॉर्ड सभा मागत नाही? माझ्या समोरचा फुटपाथ का बदलला, कोणी परवानगी दिली, हा का नाही विचारत आपण या महापालिकेला? पुणे महापालिका इतकी बेमुरवतखोर झालेली आहे की तुमचं आणि माझं जगणं आज जर काही सगळ्यात अवघड असेल तर ह्या महापालिकेमुळे झालेलं आहे. पुण्यातल्या कोणत्या हॉटेलला पार्किंग आहेत मला सांगा. आपण सगळ्या हॉटेलमध्ये जातो, वडेट्टीवार साहेब पुण्यामध्ये पार्किंग आहे का नाही हे बघता हॉटेलचे प्लॅन सँक्शन होतात. मोठमोठे हॉटेल येतात, 100-100, 200 सिटिंग कॅपॅसिटीच्या हॉटेल, त्यांचा पार्किंग प्लॅनच पाहिला जात नाही पुण्यामध्ये. हे कोण नगरसेवक आहेत, हे कोण अधिकारी बसलेत? नगरसेवकांना तर आपल्याला जबाबदार धरतातही, पण एक लक्षात घ्या, 5 वर्षाला एकदा ते आपल्या समोर येतात. हे प्रशासन आहे जे आपल्या कधीही समोर येत नाही, जे आपलं नोकर बनवतं कागदोपत्री. पुण्याचे कमिशनर, पुण्याचे पोलीस कमिशनर आपले नोकर आहेत, कागदोपत्री नोकर आहेत. ते कधीच आपले मालक झाले. सामान्य माणूस पोलीस स्टेशनला जायला थरथर कापतो आणि इथे आमदार येऊन पोलीस स्टेशनमध्ये बसतो. त्या अर्थी आता आपण त्यांचे मालक राहिलो नाही, ते आपले मालक झाले. याच्यावर विचार करण्याची गरज आहे. तर खोटं बोलत आहेत का हा माझा मुद्दा आहे पुणेकर म्हणून. आणि पुणेकर म्हणून मी त्यांचा मालक आहे. माझा पगार ते घेतात माझ्या करातून. नागरिक म्हणून मी पुण्याच्या कमिशनरांचा मालक आहे. आणि म्हणून मी त्यांना विचारतो की नेमके आमदार कितीला आले हे एकदा खरं सांगा जनतेला. एकदा खरं कळू द्या की कोण आमदार होते आणि ते किती वाजता आले. CCTVचा रेकॉर्ड जाहीर करा. जर पुणे पोलिसांमध्ये जर नैतिकता थोडी शिल्लक असेल तर CCTVचं रेकॉर्ड ते जाहीर करतात. पुण्याची ही स्थिती पुण्याची कोण लोक करतायत आणि का करतायत याच्यावरती जर आता विचार केला नाही तर पुणे हे गुंडांचं शहर होईल. इथे गुंडांचं साम्राज्य होईल आणि पुणेकर म्हणायची आपल्याला लाज वाटेल इतकी परिस्थिती वाईट आहे. कशाचं शहर? सुजाण लोकांचं, कशाचं सुसंस्कृत लोकांचं शहर? कोणतं ते गेलं, संपलं ते. आज जे शहर आहे ते इथल्या धनदांडग्यांचं, त्याच्यामध्ये नेते म्हणण्यापेक्षा गुंडगिरीतून आलेले नेते आहेत, त्याच्यामध्ये त्यांच्याशी साठगाठ असलेले ऑफिसर आहेत. हा एक्साईज विभाग, उत्पादन शुल्क यांचा असा समज आहे. तुम्ही ना पौजवरती धाडी घालतात, या अधिकाऱ्यांचे डोळे फुटले होते का आधी? त्यांना पौज नव्हते दिसत आपल्या भागातले? हे कोण अधिकारी आहेत? तुम्ही जोपर्यंत अधिकाऱ्यांना जेलमध्ये घालणार नाही ना तोपर्यंत ही व्यवस्था सुधारणार नाही. त्यांना जे संरक्षण मिळालं ना 58व्या वर्षीपर्यंत आमचं कोणी काही करत नाही. आम्ही आमचे काय करायचे करत राहू. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर हे गंभीर प्रश्नचिन्ह आहे की 31 पौज अनधिकृत आहे. काल कळलं तुम्हाला? तोपर्यंत तुम्हाला माहिती नव्हतं. तुम्ही करता काय? आता ते नाटक करतायत. खात्रीने सांगतो तुम्हाला, आता ते बरंच
हे काढून घ्या, ते काढून घ्या, शेड काढा, अमकं करा, तमकं करा सुरू झालेलं आहे त्यांचं. पण तुम्हाला खात्रीने सांगतो, लोक जसेच विसरतील 1 महिन्यात ते पुन्हा सगळं सुरू होईल. हे सगळे पब सुरू होणार. तिथं पण आता तुम्हाला या व्यवस्थेचे डोळे बनायचे आहे. तुम्ही फक्त बोट बनला या व्यवस्थेचा आणि तुम्ही मत दिलं, पण आता तुम्हाला या व्यवस्थेचे डोळे बनल्याशिवाय पर्याय नाही. हे लक्षात घ्या. आपापल्या भागातले हॉटेल्स त्याच्यावर कृपा करून नजर ठेवा, त्यांच्या पार्किंगवर नजर ठेवा, त्यांना प्रश्न विचारा की कुठे आहे पार्किंग तुझं दाखव. आम्ही आता पुणे महापालिकेत आम्ही असं ठरवलं होतं खरं मागच्याच महिन्यात की पुणे महापालिकेचे अधिकारी घ्यायचे आणि प्रभात भांडारकरांनी लॉ कॉलेज रोडला त्यांना न्यायचं, विचारायचं, सांगा ह्या हॉटेलला पार्किंग कुठे. यांना हे बाप दाखवा, नाही तर श्राद्ध करा. आशावर आल्याशिवाय पर्याय नाही. घाबरू नका, निर्भय बना. हे नोकर आहेत आपले. नगरसेवक असो, आमदार असो, अधिकारी असो, आपले नोकर आहेत, लोकसेवक आहेत. ते कायद्याप्रमाणे लोकसेवक लोकांचे सेवक आहेत आणि आपण सगळ्यात पॉवरफुल आहोत. माझे इन्कम टॅक्स रिटर्न मोदीजी आरटीआय मध्ये विचारू शकत नाही, मी त्यांच्या आरटीआय मध्ये मागू शकतो. म्हणजे मी जास्त सशक्त आहे, हे लक्षात घ्या. आणि नागरिक म्हणून आपण उभं राहिलो नाही तर हे शहर संपून जाईल. हे मी तुम्हाला सांगतो की आता त्यांनी राज्यभर उल्लेख केला, आता मला काही त्याबद्दल नाही सांगायचं, पण पुण्यामध्ये 31 वर्ष मी पुण्याचे जे पाहिलं आणि आज जे मी पुणे पाहतोय ते भेसूर आणि भयानक होत चाललेलं आहे. पुणे ट्रॅफिक म्हणा, काय नागरिक काय म्हणजे काय बोलायचं, कशा बाबत बोलायचं. एकच विरोधी पक्ष महत्वाचा असतो हे विसरू नका. मत देताना हे विसरू नका की लोकशाहीत बॅलन्स ठेवायचा असतो, तो आपण ठेवायचा नागरिक म्हणून. आणि तो बॅलन्स ठेवण्यात जर आपण फसलो तर आजच्यासारखं पण उभं राहील. म्हणजे ती मेंटॅलिटी आहे, कचऱ्याची मेंटॅलिटी कशी आहे, ती मेंटॅलिटी आहे. पण ही संस्कृती आली कुठून? वडेट्टीवार साहेब आपण विधानसभेत आहात, ती संस्कृती आली कुठून त्याचा उगम मी जरा शोधला. मागच्या काही काळात मी असं सत्ताधारी पक्षाचे जबाबदार लोक बोलताना ऐकलेलं आहे की आमच्याकडे सगळ्यांच्या फाईली आहेत, काढू का? अरे धमकी काय देतो, काढ ना. हा प्रश्न का नाही विचारत जनता की तुम्ही स्वतः मुख्यमंत्री आहात, उपमुख्यमंत्री आहात, मंत्री आहात आणि तुम्ही जेव्हा सांगता की मला त्याचं माहिती आहे, ते नाही काढलं तर ते पाप करताय तुम्ही, लोकशाहीच्या दृष्टीने गुन्हा आहे. पण हा मुद्दा कोणी बोलत नाही. काय गमतीशीर भाषण होतात विधानसभेत, आम्हाला सगळं माहिती आहे तुमचं. अरे नाही काढणं हा गुन्हा आहे, यू आर अ क्रिमिनल. तुम्ही त्या गुन्ह्याला मागे घालताय. ही बदलून होणार नाही. या व्यवस्थेत जे चाललंय ते ही व्यवस्था आपली आहे. आपण मालक असू तर हे घर मेंटेन करणं आपलं काम आहे. ते करताना झुरळं कशी मारायची हे आपल्याला शिकलं पाहिजे. आपल्या घरात घुसलेली झुरळं काय मारतो आपण, मारू नये प्राण्यांना, पण ती झुरळं कशी मारायची हे जर आता नाही आपल्या लक्षात आलं तर काळ फार पुढे वेगाने गेलेला असेल आणि आपण सगळे संपलेले असू. म्हणून इथे येऊन तळमळीने 4 शब्द सांगितले. महिलाला जास्त वेळ घेतला त्याबद्दल देखील धन्यवाद. धन्यवाद चौधरी सर. नागरिकांची जी भूमिका आहे त्याच्याविषयी चौधरी सरांनी एकदम सविस्तर आणि नेमकेपणाने सांगितलेलंच आहे. मला एक चौधरी सरांचं ऐकत असताना मार्गारेट मीड म्हणून एक प्रसिद्ध अशा मानववंश शास्त्रज्ञ आहेत, त्यांचं एक कोटेशन आहे. ते मानववंश शास्त्रज्ञ असल्यामुळे ते महत्त्वाचं आहे, कारण ते फक्त मानवी सगळा जो इतिहास आपण म्हणतो त्या सगळ्याचा त्यांचा अभ्यास आहे. तर ते मी मुद्दाम इथे वाचून दाखवतो. नेव्हर डाऊट that a small group of thoughtful, committed citizens can change the world. Indeed, it's the only thing that ever has. त्यामुळे मुद्दा असा आहे की धनशक्तीचा प्रभाव आपल्याला कितीही दिसत असला, काही वेळा तो भीतीदायक अशा पद्धतीने जरी दिसत असला तरी, काही मोजके जरी असले पण कमिटेड लोक जे आहेत ते एकत्र येऊन याच्या विरोधात उभं राहिली तर काय प्रकारचा बदल दिसतो हे आपण या निमित्तानं, या केसच्या निमित्तानं पण आपण पाहतोय. आणि मी आवर्जून असं म्हणेल की निर्भय बनव या अनुषंगानं सर जे काही करतात किंवा बाकी पण वेगवेगळ्या सामाजिक संघटना असतील किंवा नागरी समाजातले जे ग्रुप्स आहेत ते जे काही करतात, आणि मी असं म्हणेन की नागरी समाजाचा हा जो काही जोड आहे त्याच्या हे बिटवीन द लाईन्स आपण पकडलं की लक्षात येतं की नेमकी या मागची अदृश्य शक्ती कोण आहे, कोण व्यवस्थेला दाबतोय आणि धनदांड्यांचाच फायदा झाला पाहिजे किंवा ते कायद्याच्या याच्यातून निसटले पाहिजे याच्यासाठी कोण प्रयत्न करते. आणि त्यामुळेच प्रिसाइजली हा सगळा जो काही लढा चालू आहे या लढ्याला बळ देण्यासाठी आमचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेब हे आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. मी वडेट्टीवार साहेबांना विनंती करतो की यांनी संबोधित करावं. सगळ्यांना नमस्कार. खरं तर सगळेचे आभार चौधरी साहेब आणि असीम सरवडे साहेब, खोबडे साहेब, विनय मॅडम, आमच्या उपस्थित सर्व आपण पुणेकर. आमच्याकडे एक अशी म्हण आहे, मी गडचिरोलीतला आहे,
आणि असं म्हणतात की कोल्याला जमादारकी मिळाली की वाघाला दिवाणजी होतो, ही आमची गावठी. सध्या कोल्याला जमादारकी बहाल केली आपण आणि तो वाघाला मात्र मुनीम ठेवतोय, दिवाणजी ठेवतोय आणि त्याच्याकडून सगळा हिशोब करतोय. अशी अवस्था आता झाली. खरं तर पुण्याच्याकडे बघताना गेली 25 वर्ष विधिमंडळाचा सदस्य म्हणून काम करतो. 26 वर्ष आहे विधान परिषदेमध्ये. खरं म्हणजे राजकारणात आम्ही आता तुम्ही सगळे पुणेकर, पुण्याला एक वेगळा वारसा आहे. एक पुणे ही सांस्कृतिक नगरी, सामाजिक अधिष्ठान असलेली नगरी, पुणे ही शिक्षणाचा हब असलेली नगरी. देशातून येणारा प्रत्येक मुलगा पुण्याला कानाकोपऱ्यातून येतो आणि पुण्यामध्ये शिक्षण घेत असताना त्याला पुणे एक सुरक्षित असं स्थळ वाटतं. पुणे हे निवृत्त झालेल्या कुठल्याही अधिकाऱ्याला पुणे हे सुरक्षित वाटत होतं. म्हणून पहिली प्रायोरिटी देशातील, केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील प्रत्येक निवृत्त अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे पुणे ही निवृत्तीचं घर, निवृत्तीनंतरचं घर पुणे असायचं. मी गेले 4 दिवस या प्रकरणानंतर अनेकांशी चर्चा करताना मला जे जाणवलं तर त्यातून पुण्यापेक्षा मुंबई पूर्वी असुरक्षित वाटायची, पण आता पुण्यापेक्षा मुंबई सुरक्षित वाटते आणि पुणे हे असुरक्षित वाटायला लागलं. हा अंतर आपल्याला गेल्या 10 वर्षामध्ये आपल्याला जाणवतो. आपण जरा बारकाईनं या सगळ्या बाबीकडे बघितलं तर आपण या खूप मोठा वारसा आहे या शहराला. खूप मोठी विद्वान माणसं या पुण्याने दिली. ऐतिहासिक आहे, सामाजिक आहे, सांस्कृतिक आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठी नावाजलेली होती. पण अलीकडे काय झालं की एक परवा आमिर खानचा एक डायलॉग मी वाचला. त्यामध्ये एका राजाला किंवा एका व्यक्तीला, श्रीमंत व्यक्तीला नोकराची गरज पडली. नोकराची गरज कशासाठी, तर त्यांनी रोज सकाळी उठून 1 लिटरभर दूध गरम करायचं, साखर घालायचं आणि याला प्यायला द्यायचं. तर दैनंदिन त्याचं काम होतं ते. आणि एखाद्या तो नौकर त्यासाठी ठेवलेला होता, पण हा नौकर बेटा हुशार निघाला आणि तो त्यातला पाव लिटर दूध प्यायचा आणि 5 लिटर दूध स्वतः मालकाला द्यायचा. कोणीतरी तक्रार केली म्हणून याच्यावर वाच ठेवायसाठी त्यांनी दुसरा नौकर आणला. दुसऱ्या नौकराने त्या पहिल्या नौकराशी मिळून अर्धा लिटर दूध प्यायचा आणि अर्धा लिटर पाणी घालायचं आणि त्या माणसाला प्यायला द्यायचं, ज्याने नौकर त्या मालकाला द्यायचं. अरे त्याची तक्रार पुन्हा झाली म्हणून तिसरा आणला तो पुण्याच्या आसपासचा आहे. आणि त्या तिसऱ्याने आणल्यानंतर तिघे मिळालेत लेखाचे आणि तिघे मिळून 1 लिटर पाणी घालायचे, 1 लिटर दूध स्वतः प्यायचे आणि 25 म्हणजे टक्के दूध काय 1/2 लिटर दूध त्या मालकाला प्यायला द्यायचे. मला खुश झाला. गरीब म्हणजे तब्येतीनं क्षीण झाला, तब्येत ढासळली त्याची. तो दूध म्हणायचा की सकाळी तू झोपल्यानंतर हे तिघे हुशार लोक त्याच्या ओठाला दुधावरची साय आहे ती ओठाला लावून न्यायची आणि सकाळी ज्यावेळेस तो मालक म्हणायचा अरे दूध द्या, तर त्याच्यामुळे आरसा दाखवायची. तो रात्री दूध पिलत मालक तुम्ही आणि मालकाला गपचूप करायचे. मालक मेला. मालक म्हणजे कोण, तर ही जनता आहे आणि सगळे दूध पिणारे बोगे जर आपल्या राज्यात बसले असतील तर वाटोळ झाल्याशिवाय राहील का, हा खरा प्रश्न आहे. एकूणच ही सगळी परिस्थिती, यातली सगळी घटना, अशा सगळ्या घटनाक्रम बघा. मला झालं की 18 दिवसानंतर जळगावच्या घटनेमध्ये त्या आरोपीला अटक झाली. पुण्यातलं प्रकरण बाहेर आलं नसतं तर कदाचित त्या आरोपीला तिथल्या ती जी घटना घडली तिथला पण तो बिल्डर आणि डेव्हलपर होता. ही मोठ्या पोरांची मला कळत नाही की इतका रास का हवा. संस्काराचा रास होताना दिसतो. आमच्याकडे, मी ट्रायबल भागातला आहे, तिकडे क्राईम, नक्षल क्राईम सोडला तर 0 क्राईम आहे. 0 क्राईम. ट्रायबल मधला क्राईम 0 आहे, 0 क्राईम आहे. कारण ज्या काही घटना होतात किंवा गावासाठी जे काही ठरतं
ते तिकडे ठरवलं जातं. तुम्ही तसा उल्लेख ओझरचा उल्लेख केला तुम्ही, तिकडे ठरतं ते ठरवतात. मी माझ्या गावासाठी काय केलं पाहिजे, माझं गाव माझं राज्य आणि मी त्यासाठी जबाबदार आहे. ही त्या आदिवासी माणसाच्या संस्कृतीमध्ये रुजलाय आणि ते ठरवलंय. पण पुणेकर आम्ही इतके सुज्ञ असून आम्ही काय ठरवत नाही. हा थोडासा उल्लेख त्यांनी केला. खरं म्हणजे ही गोष्ट पूर्वी होती. जानकर पुण्यावेळेस यायची तर आम्हाला खूप आठवण व्हायची. पुण्यातली हॉटेलची नावं बघून आम्ही चर्चा करायचं. हॉटेलची नावं काय सुंदर असायची होत्या वेळेस. आता हॉटेलची नावं वेगळीच झालीत ना, तिथूनच तर राज सुरू झालाय. नमस्कार हॉटेल, नमस्कार हॉटेल तुकोबा, हॉटेल ज्ञानबा, ही नावं होती पुण्यातली. छोटासा हॉटेल दिसलं तरी, आणि ती हॉटेलची नावं सगळी पुसली गेली आणि भरतीची नावं आली. काय रेस्टिंग मिस्टिंग काय काय आहे ते सगळं पाहिलं आम्ही. नवीन नावं आली आणि तिथे मग तुमच्या पुण्याच्या सगळ्या याला सुरुवात झाली. मुळात हे सगळे प्रकरण आपण पाहिल्यानंतर मूळ प्रकरण आलं पाहिजे. मी काल आजच ही सगळी एकूणच परिस्थिती पाहिल्यानंतर मी फार काही बोलणार नाही, आणि इतकं सुंदर मार्गदर्शन आपण केलं. पुढचं काय होणार आहे 4 तारखेनंतर कळणार आहे. सगळं लक्ष लागलं आहे. आपण जबाबदारीने सांगतोय की आम्हाला स्वतःला आता राजकारणी म्हणायला लाज वाटायला लागली. खरं तुम्हाला सांगतो, कारण बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आमच्याकडे. जो आदर होता एकेकाळी महाराष्ट्रामध्ये, शिक्षकांचा जो आदर होता, मास्तर म्हटलं की गावात मुलगा रस्त्यावर फिरताना दिसला, सुसाट घरात पळायचा, रस्त्यावर दिसत नव्हता. आणि तोच आदर खरं म्हणजे आमदारांच्याकडे गावात आल्यानंतर त्याला आदवीनं जो सन्मान मिळत होता, मान मिळत होता. गावातला अख्खा गाव कुठल्याही पार्टीचा असो एकत्र यायचा आणि बोलताना सुद्धा एक वेगळी भावना त्यांच्यामध्ये असायची. आता गावात गेला ना, आला साला चोर म्हणतो. ही भावना का बदलली लोकांची? लोक अशी का बघायला लागली? कारण त्याला आम्ही नालायक ठरलो. आणि नालायक ठरत असताना त्याचा उच्चांक जो झाला, त्याला स्ट्रोक म्हणतो आम्ही, तो 10 वर्षाचा. पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये दारू सापडते. 3 महिने बिना नंबरची कार रस्त्यावर चालते. आता मला आमदार असताना मी नवीन गाडी घेतली तर नंबर शिवाय माझं रजिस्ट्रेशनच केलं नाही आणि मला गाडी रस्त्यावर फिरू दिली नाही. आमदार असून आणि 3 महिने गाडी बिनधास्तपणे रस्त्यावर फिरते, तिच्याकडे कोणाचं लक्ष नाही. हेच महाशय आमच्याकडे नागपूरला होते, आता पुण्यात आली सेवा करायला. फार सेवा केली आम्ही पुण्यात. त्यापूर्वी यवतमाळमध्ये असताना खूप सेवा केली त्यांनी. 2 निरपराध पोरांचा जीव घेतला. हे अशीच आहे. आणि यांना माहित आहे, जोपर्यंत पोलीस प्रशासनातील बदल्यांचे अधिकार हे राजकारणातील किंवा त्या प्रमुख, ज्या खात्याचा प्रमुख आहे त्यांच्याकडे आहे, त्यांचा इंटरेस्ट आहे, तोपर्यंत ही बदमाशी चालत राहील. हा महाशय तिथे 10 वर्ष किडनीमध्ये ट्रान्सप्लांटचा मध्ये त्याचा नाव आलंय, ड्रग्स मध्ये नाव आलंय. काय करायचं कुठे? गुजरातच्या मुंद्रा ड्रग्स मध्ये, मुंद्रा कोर्ट मध्ये तो अड्डा झाला ना ड्रग्स आहे तिचा. किती कोटीचा ड्रग्स मिळाला असेल? मिळालेला म्हणजे आढळून आलेला, न आढळलेला तो किती असेल, तो किती पोचला असेल. आढळून आलेला ड्रग्स 39,000 कोटीचा आहे पुण्याच्या मुंद्रा पोर्टमध्ये. कदाचित हा 3 लाख कोटीपेक्षा. म्हणून कुठला व्यक्ती हवा एका व्यावसायिक की एका दिवसामध्ये 10 रुपयाचे 100 रुपये करतो. एकमेव दिसतो ना तुम्हाला उद्योगपती. एका वर्षामध्ये 10 रुपयाचे 100 रुपये करणारा जगातील एकमेव उद्योगपती आहे, तो म्हणजे तिकडचा आहे. आणि हे सगळे जे होत आहे ते कशामुळे? तर तो 39,000 कोटी. पुण्यातली गोष्ट सांगतो, कायद्याची व्यवस्था. मागील 2 वर्षामध्ये 39 शिक्षण घेणाऱ्या मुली गायब आहेत. 7 मुलींनी 2 वर्षामध्ये सुसाईड केलं. तो आकडा कदाचित आमच्या पुढे आलेला आहे, त्यापेक्षा मोठा आहे. सुसाईड केलंय, त्याची चौकशी नाही. कशामुळे झालंय? पालकांना पुणे हे एकदम सेफ वाटत होतं. आता पालकांना पुणे मुलगी पाठवत असताना भीती वाटायला लागली. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय, प्रशासन, शासन हे बदलत असतात. तुम्हाला इथे राहायचं, तुम्ही मालक आहात, सांगितलं तसं.
आम्ही बदलत असतो, आम्ही 5 वर्षाचे असतो, लोकांच्या डोक्यात असेल तर आम्ही घेतो. आता तर राहिलंच नाही, साला पैसा फेको पण जिरवतात. एका रिंग रोड होतोय 42 ते 49% भाव आहे. त्याचा ते सांगतात पुण्याच्या रिंग रोडचे टेंडर 42 ते 49% अभाव. वा. आणि त्यातही भांडणं सुरू आहे, तुला 4 पॅकेज कसे आणि मला 2च का, मला पण 3 मिळाले पाहिजे. अरे ठाणेकर, पुणेकर, नागपूरकर, ही लढाई सुरू झाली आता. म्हणजे पॅकेज वरून लढाई सुरू झाली. कारण ते हे सगळं आपण बघतोय, पण काय करावं, कुठे न्याय मागावं, कुठे न्यायच राहिलं नाही. न्याय एकच राहिला. आता 4 तारखेचा निकाल सुखरूप येऊ दे, हाच न्याय आता राहील. आणि तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे, आमच्या आजबीजींनी सगळ्यांनी सांगितलं, सगळ्यांनी कदाचित काही गोष्टी आपण माहीत नाही. आपण काय होतं आजकाल पुण्यामध्ये सगळे खूप मोठा साहित्यिकांचा मोठा वर्ग, आणि साहित्यिक हा सत्यावर नसतोच. मुळात दादांना माहिती आहे, तुम्ही यावर फार मोठं, मला आता विषय इतका मोठा की तुमच्यापुढे बोलताना वेळेचं भान नाही. पण ह्यावेळेस पुणेकर मात्र म्हणून पुणेकरांच्याकडे सगळ्यांच्या नजर आहे. पुणेकरांनी बोलले की ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बोलले. पुणेकर जे काही करतात ते महाराष्ट्र वेचतंय. म्हणून पुणेकरांनी आता या सुरक्षित पुण्यासाठी तुम्ही, मी म्हणणार नाही कारण रस्त्यावर येणाऱ्यांचे हाल आम्ही सगळ्यांनी बघितले. आता काही त्यावेळेस रस्त्यावर येणाऱ्यांना वैचारिक विचार घेऊन लढाईसाठी येत होता, पण आता रस्त्यावर जर हक्कासाठी आला की त्याला मरतपर्यंत मारतात. हे तुम्ही शेतकऱ्यांचे हाल पाहिले तर काही क्षणासाठी तरी रस्त्यावर या. पुणे हे आणलं तर का महाराष्ट्र उभा, पुणेकर उभा झाला तर महाराष्ट्र उभा झाला, सांगतो तुम्हाला. म्हणून आपल्या या सगळ्या अनधिकृत बार असतील, अनधिकृत प्रकरण असतील, हे सगळं झालंय, हे सगळं आम्ही मानलेलं आहे. आणि यामध्ये निश्चित रूपानं कारवाईसाठी आमची मागणी आहे. तुम्ही सोबत आहात. मी आभार मानतो आमच्या आमदारांचं, माझ्या सहकार्याचं. त्यांनी पुढे येऊन हे सगळं प्रकरण उचललं आणि त्यानंतर हिंमत दाखवली. आणि मॅडमचं तर तुम्ही नाव घेतलं, त्यांनी, मी वाचत होतो, सगळं बघत होतो. मी सुद्धा 4-5 दिवसापूर्वी माझं पहिल्यांदा ट्विट आलेलं. ट्विट या प्रकरणातलं सुरुवातीला कोणाचं आलं असेल तर खोबडे साहेब माझं ट्विट होतं ते. म्हणजे ट्विट करून मी सगळी प्रकरणं मांडली. तर मी तर बिंदास्त माणूस आहे, आता काय जंगलातला माणूस आहे, नशिबानं नक्षलवादी झालो नाही, मला भीती वाटत नाही. आणि डर का नाम डर के आगे जीत आहे. आणि डर ठेवायचंच कशाला, कर नाही सो डर डर काय करतील बघा. संजय सांगतो शेवटचं की आपण या सगळ्या प्रकरणासाठी कोणी दोषी असेल, आम्ही या प्रकरणाला घेऊन लढतो, तो आपण लढतात, आम्ही सोबत आहोत. एक विरोधी पक्षनेता म्हणून नव्हे तर एक सुद्धा नागरिक म्हणून या महाराष्ट्रातला एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या सोबत आम्ही नक्की राहू. आणि तुम्ही चिंता करू नका, कोणीतरी म्हणाले की तो सुटेल, सुटणार कसा त्यालाही आम्ही पाहू. इतकं सहज नाही ते. न्यायिक जाच व्हावी थोडासा विश्वास वाटतो माणसाला, मनाला वाटतंय. पण या लोकांना मात्र त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागेल. आज नाही तो कल आएगा दिन हमारा. और या सगळ्यांना आम्ही सोडणार नाही एवढा विश्वास आणि वचन पुणेकरांना देतो. आणि पुणे सुरक्षित होण्यासाठी तर तुम्ही मंचावरचे सगळे जे आम्हाला या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही बिनधास्तपणे मानलं, तुमच्या खरं तर नशीब, आमचे नशीब की तुम्ही जे म्हणता त्या विचाराचं सगळं पुढे जाईल. तो ज्या लोकांनी हे केलेलं आहे, मी विरोधी पक्ष नेता म्हणून जबाबदारीने सांगेल, फार काही दिवस वाढ वागायची गरज नाही. तुमच्यावर ज्या घटना घडल्या, तुम्हाला सुरक्षा पोहोचण्याच्या देण्याची आवश्यकता होती. ज्या पद्धतीने हमले झाले आणि महाराष्ट्रभर फिरून लोकांना जागृत करण्याचं काम केले, सत्य परिस्थिती मांडली, सगळ्यांचा छडा लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा विश्वास आणि वचन देतो. आणि माझ्या शब्दाला धन्यवाद. नमस्कार.